आता टू व्हीलरवरून घसरून पडणे हे विसरून जावा, कारण दुचाकीमध्ये येणार आहे ABS सिस्टीम. जानेवारी 2026 पासून देशातील उत्पादित होणाऱ्या प्रत्येक दुचाकीमध्ये ही अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS सिस्टीम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला केंद्राने मंजुरी दिली आहे. व यासोबतच प्रत्येक दुचाकीसोबत 2 हेल्मेटसुद्धा अनिवार्य केले आहेत. चला तर बघूयात ABS सिस्टीम ही काय असते. ABS सिस्टीम म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम हे एक सेफ्टी फीचर आहे जे वाहनांच्या ब्रेक सिस्टीममध्ये वापरले जाते. ABSचे हे 2 प्रकार असतात. पहिले म्हणजे सिंगल चॅनल ABS जे फक्त पुढच्या चाकावर काम करते. दुसरे म्हणजे ड्युअल चॅनल ABS जे पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते. जेव्हा अचानक ब्रेक लावल्यानंतर गाडीचे संतुलन बिघडते, त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये म्हणून हे ABS फीचर फायदेशीर ठरते. ABS मुळे ब्रेक लावल्यानंतरही चाक पूर्ण लॉक न होता फिरत राहते. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघातग्रस्त होण्यापासून टाळते. तसेच ABS मध्ये एक विशिष्ट प्रकारचे सेन्सर आणि इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट सुद्धा असतात जे टायरच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. जर टायर अचानक लॉक होऊ लागला तर ABS काही काळासाठी टायरमधील ब्रेक प्रेशर हे कमी करते. बाईक संतुलित होताच ही प्रणाली लगेचच पुन्हा ब्रेक लावते. यामुळे गाडीवरून पडण्याचा धोका हा कमी होतो. तुम्हाला काही नवीन समजलं असेल तर लाईक करा. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना लगेच शेअर करा आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा.